तेवळे आणि संपूर्ण आमचं तन्मय प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून बेडेकर प्रीमियर लीग 4 षटकांचा सामना असेल. सामना आपण सुरू करायचा आहे. ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ कोलेगाव, व्हॉइस ऑफ डोंबिवली, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, अपकमिंग रायझिंग स्टार कॉमेंटेटर ओमकार पाटील यांचा आवाज आपण ऐकूया या पुढच्या मॅच मध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संदेश सर, ज्यांचा आवाज आपण नुकताच ऐकत होतो. वलवत मॅच कडे स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. तन्मय प्रतिष्ठान आयोजित बेडेकर प्रीमियर लीग 2025 पर्व एक दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट आणि दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षक सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. मॅच नंबर 5 विनर रशी मॅच आपण मैदानावरती बघतोय. एका बाजूला श्रेयस 11 3-1 2-1 आणि त्यांच्या विरोधात तन्मय प्रतिष्ठान. चला करूया मॅचला सुरुवात. सलामी जोडी एंटर झाली. एका बाजूला आपण बघतोय हेमंत बोईर आणि त्यासोबतच प्रथमेश. बॉलिंग ट्रॅकवर आला गोलंदाज पराग. पहिला बॉल समोर हेमंत बोईर फेस करेल. षटक सुरू होतं पहिलं. टॅप केलाय, फटका चांगला फिल्डर आहे पण पाहतोय आणि पाहतच राहील. त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय येतोय. साईल सीमा पार, पंचांचा इशारा येतोय. बॉल चालला सीमा पार, देतोय धावा 4. फ्लाइंग स्टार्ट चौकाराने सुरुवात केली आहे हेमंत बोईर, मागच्या मॅचचा हिरो. याही मॅच मध्ये सुरुवात चांगली, सोडून दिला. व्हाईट बॉल, व्हाईट +1. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आदरणीय प्रतीक दादा बेडेकर यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या बेडेकर प्रीमियर लीग मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. झेल ड्रॉप झालाय हेमंत बोईरचा. बॅट जलकेशी कडा आणि रक्षकाने केलेली चुकी. पूर्णपणे दबाव आता गोलंदाजावरती. गोलंदाज थोडा नाराज, संघनायक टिनू नाराज, सर्व फिल्डर थोडेस नाराज झालेले दिसतात कारण की महत्वपूर्ण विकेट होती. झेल कॅरी करायला हवा होता. इथे टॅप केला, बॉल चालला एक धावेसाठी. अजून एक सिंगल स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. या सिंगलने स्कोरबोर्ड आपण बघतोय. एकूण धावा 7. तीन बॉल 7 धावा. 10 फलकावरती आपण बघतोय. बॅटिंग करतोय हेमंत सोबत आपण बघतोय प्रथमेश. नॉन साइडला उभा आहे. 3 बॉल झाले. 10 फलकावरती 7 आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. श्रेयस 11 3-1 2-1 या टीमची फ्लाइंग स्टार्ट मिळालंय. चौकाराने सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल सोडून दिला, वेल लेफ्ट. आई चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. व्हाईट बॉल, अवांतर धाव ऍड केली जाईल स्कोर बोर्ड वरती. अजून एक धाव 8 वरती आपण बघतोय. सध्या धाव फलक. बॉल झाले 3. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा टॅप केलाय, पुन्हा बॉल चाललाय एक धावेसाठी. अजून एक धाव मिळेल सिंगलने. 2. दोन धावा आहेत. टॅप केला, पुन्हा एकदा फटका. इथे चांगला फिल्डर उभा, अडवला बॉल, थांबवला. एका क्षणाला असं वाटलं होतं बॉल पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये चाललाय की काय, 2 धावा पुन्हा मिळतील की काय, पण चांगली फिल्डिंग आता बघायला भेटते. मिळाली फक्त सिंगल. स्ट्राईकला आता सरकलाय फलंदाज प्रथमेश. पहिला बॉल फेस करेल. पराग आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. धाव पुरत वेगवान आणि व्हाईट बॉल. खराब चेंडू, खराब गोलंदाजी. या पराने मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. सध्या इथे थोडा मागडा ठरतोय. 12 आतापर्यंत खर्च केलेत. पुढचा बॉल, बॅटची कडा, पुन्हा चुकी आणि खराब फिल्डिंग. पुन्हा झेल ड्रॉप. झेल थोडस खाली चालला होता. कटिंग जरूर होतं, प्रयत्न जरूर केले, बॉल चालला पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये. अजून एक सिंगल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. समाजसेवक उद्योजक आदरणीय तुकारामजी उंडरे साहेबांचे ते आगमन होते. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती
आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे बेडेकर प्रीमियर लीग मध्ये. एक ओव्हर संपन्न झाली आहे. रन झाले एकूण 13. बॉलिंग ट्रॅक वरती आला बॉलर रोशन. पहिला बॉल रोशनदा सोडून दिला. अंपायर व्हाईट बॉल. खराब बॉलने सुरुवात. व्हाईट बॉल आला पहिला. रोशनचा धावा वाढतायत. 14 धावा झालेत. पहिला बॉल पुन्हा टाकतोय रोशन सध्या बॉलिंग ट्रॅक वर. पंचांचा उजव्या बाजूने टॅप केलाय. फटका चांगला. धावा मिळतील 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. 1-2 का फॉर. एका बाजूला 1 धाव तर दुसऱ्या बाजूला 2 धावा. सरळ गेला तरच चौका. अशीच काहीतरी मजा 1-2 का फॉर ची. नेक्स्ट मॅच आहे यंगस्टार आणि ओम साई प्रतिष्ठान या दोन टीमची. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल टॉससाठी या. ओम साई प्रतिष्ठान या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. यंगस्टार टीमचे कॅप्टन टॉससाठी या. बॉल आलेला मॅचला पुन्हा सुरुवात करतोय. रन झालं एकूण 16. बॉल झाला 1. खराब सुरुवात झाली. पहिल्या ओव्हर मध्ये खराब सुरुवात झाली. याही ओव्हर मध्ये एकच बॉल झालाय. 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत. गोलंदाज रोशन पुन्हा सजवतो बॉलिंग ट्रॅक वर. पंचांचा उजव्या बाजूने स्ट्रायकेटला हेमंत भोईर सध्या चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या लय मध्ये टच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा सोडून दिलाय. पुन्हा बॉल वाईट चाललाय. ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. अव्वांतर धावा मिळत आहेत. पहिला वाईट नंतर 2 पुन्हा वाईट. दबाव गोलंदाजावरती टॅप केलाय. फटका चांगला. बॉल थांबणार नाही. साईज सरळ दिशेने निघून सीमा रेषेच्या बाहेर. हेमंत भोईरचा तडाखा. टॅप चौकार. एकवीस धावा धावफलकावरती. अजूनही षटक सुरू आहे. दुसरं गोलंदाज आपण बघतोय तर मग प्रतिष्ठान बॉलिंग ट्रॅक वरती. रोशन थोडा मागडा तर ठरत चाललाय. 8 धावा आतापर्यंत खर्च केले 2 बॉल मध्ये. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. फिल्डर शेजारी वाढले. जवळ आणलेत. इथे टॅप करायचं होतं हलका. त्याला स्टेअर करता आलं नाहीये. आता अंपायर बघतोय बॉल मागे जरूर चाललाय. 22 ची धाव मिळतीये. धावा येतायत. धावा येतायत. मारतोय हेमंत भोईर आणि भोईरने मारलाय अजून एक चौकार. हाई बॉल सीमा पार. घेऊन चाललाय. धावा 4. धावा धावफलकावरती 29. हो व्हेरिएशन. स्लो बॉल आणि व्हाईट बॉल. खराब बॉल. खराब बॉल. इथे मात्र तन्मय प्रतिष्ठान थोडासा विचार करतोय. एक्झॅक्टली आता चुकी होतीये. खराब गोलंदाजी होतीये. पुन्हा टॅप आणि बॉल चालला इथे 2 धाव्यांसाठी. 2 धावफलक पुढे झालेलं. 29. 29. पुढचा बॉल सोडून दिला. व्हाईट बॉल. पंच दुपारच्या जरा मध्ये व्यायाम करतायत. वारंवार हात पसरवायला लागतायत. भूक सुद्धा लागलीये. रगरग तो होऊन सुद्धा आहे. पण व्यायाम करावा लागतोय. सोडून दिला. वेगाने बीट केलंय. प्रचंड वेग या बॉल वरती आणि याच वेगाने हेमंत भोईरला बीट केलंय. स्टेप आउट झाला जरूर होता.
षटक झालं इथे संपन्न. दुसरं धावा धावफलकावरती एकूण आहेत 30. चला आदरणीय तुकारामजी उंडरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. यंगस्टर आणि सामना असेल ओमसाई प्रतिष्ठान या दोन टीम मध्ये. चला हेड आणि टेल हे कॉल करायचं आहे आपल्याला. विनोदजी यादव इन ऍक्शन मध्ये आहेत. टिनू बेडेकर यांचे अत्यंत विश्वासू. 4 षटकांचा सामना असेल. टॉस आपण करूया. टेल असं कॉल आहे. आले टेल. ओमसाई प्रतिष्ठान या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय पेंडिंग आहे. दोन ओव्हर झाल्यात. धावा धावफलकावरती आहेत एकूण 30. 15.00 जरने 30 झालेत. 12 बॉल झालेत. 12 बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय टिनू संगनायक, कॅप्टन ऑफ द लिडिंग फ्रंट. 6 बॉलची ओव्हर असते आणि ते 6 बॉल आता कॅप्टन घेऊन आलाय. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन आलाय. वेल लेफ्ट सोडून दिलाय. मागे चाललाय. व्हाईट बॉलने सुरुवात. याही ओव्हरची सुरुवात खराब बॉलने झाली आहे. फिल्डिंग आता सजवली जाते. वेळ अगोदर खूप घेतलाय. वेळ आता कमी घ्या रिक्वेस्ट करून तुम्हाला वारंवार. टॅप केलाय. फटका चांगला आहे. बॉल अडवलाय. ढकललाय आतमध्ये. स्ट्रेच 100% कमिटमेंट. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळतीये. धावफलक 1 ने पुढे जाईल. 32 धावा. 32 ऑन स्कोरबोर्ड. लॉट्स ऑफ 0 विकेट. एकही गडी आतापर्यंत गमावला नाहीये. एकच बॉल झालाय. 32 धावफलकावरती ते बॅटची कडा आणि टिपलाय झेल. रक्षकाने संपलाय. इथे हेमंत भोईर सकेल. पहिला धक्का बसतोय श्रेयांश 3-1-2-1 टीमला. पहिला ब्रेक थ्रू ज्याची गरज होती तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. हेमंत भोईर डगआउटचा रस्ता दाखवलाय. हो बॅटची कडा घेतली. घरंगळत बॉल फिरलाय. चाललाय पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये. जिथे मिळेल फक्त ही सिंगल. एकच धाव. 1 ने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 33 बॉल झाले 3 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च केल्या. देश षटक खूप चांगले आतापर्यंत. रनआउट आणि रिव्हर्स गेअर. नवीन बॅटमन अंमलला बघतो आपण. जसा बॅट मधनं फटका निघाला तसा तो माझा क्रीज सोडून निघाला होता. पण त्यानंतर फिल्डिंग चांगली, फेकी चांगली आणि पुन्हा रिव्हर्स गेअर मध्ये बॅटमन आपल्या पॉपिंग क्रीज जवळ पुन्हा सजवतोय. या ओव्हर मध्ये आतापर्यंत टिनूने कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी. फुलटॉस आणि फुलटॉस स्वीकारलंय. 2 धावासाठी बॉल चाललाय. 2 धावा मिळतायत. 2 ने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती एकूण आता आपण बघतोय 35 धावा. बॉल झालेत एकूण 5. शेवटचा बॉल 1-2 गो. आतापर्यंत उजा केला टिनूचं. 5 बॉल मध्ये त्याने रन खर्च केलेत एकूण 5. पुन्हा फुलटॉस. पुन्हा टॅप. पुन्हा फिल्डिंग चांगली आहे. अडवलाय बॉल. अडवलाय. थांबवलाय बॉल. रोशनने आतमध्ये ढकललाय. मिळाली फक्त सिंगल. षटक झालंय इथे संपन्न. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली टिनूची. या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि महत्वपूर्ण विकेट ज्याची गरज होती तो हेमंत भोईर. त्याला डगआउटचा रस्ता दाखवला. जो आक्रमक फलंदाजी करत होता त्याचा बॅट मधून 3 चौकारी बघायला भेटले होते. वैयक्तिक 20 धावा करून तो डगआउटला जरूर परतला. पण सध्या मैदानावरती आपण बघतोय 1 डाऊनचा फलंदाज अमोल सोबत प्रथमेश.
सेकंडला अमोल गोलंदाज विनोदचा पहिला बॉल फटका चांगला चांगली फिल्डिंग होतीये सिंगल मिळतीये एक ने फलक पुढे जाईल 37 आणि इथे बॉल चाललाय सरळ बाहेर फलंदाज होतोय बाद अमोलही चाललाय डग आउटला स्टेप आउट होऊन फटका कन्वर्ट करायचा होता जमलं नाही आणि फलंदाज झालाय बाद धक्का बसलाय दुसरा 37 धावसंख्येवरती श्रेयांश 3-1-2-1 या टीमला न्यू बॅटर मैदानावरती रोहन स्टेप आउट झालाय आई बॉल चाललाय आणि आता बॅटमनही डगआउटला चाललाय सलगचा दुसरा श्रेयांश 11-2-1 3-1-2-1 टीमला 37 वरती लागतोय तिसरा धक्का ऑन हॅट्रिक आता आला नवीन बॅटमन मैदानावरती सुयोग हॅट्रिक बॉल विनोदने कमबॅक केलाय पहिल्या बॉलवर सिंगल नंतर 2 गडी बाद सलग 3 बॉल झाले 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे सुयोग आला पहिला बॉल फेस करेल समोर विनोद टॅप केलाय फटका चांगला आहे फिल्डिंग मिस आणि रन आउट ओव्हर हॅट्रिक वैयक्तिक 2 सांघिक 1 आता फलंदाज प्रथमेशही डगआउटच्या दिशेने अंकुश आलाय इथे एक्झॅक्टली करते काय फलंदाज सुयोग स्टेप आउट झाला स्किड झाला आता बॅटही सुटली आता केलपट्टी सुद्धा सोडावी लागते यष्टीरक्षकाने आपलं काम केलंय पूर्ण सलगचा 4था धक्का काय कमबॅक मैदानावरती या ओव्हर मध्ये फक्त उगी 1 धाव आणि 4 गडी बाद केलेत विनोदने काय कमबॅक केलंय गरज होती या कमबॅकची आणि ते कमबॅक त्याने केलंय एकदा गोलंदाजी आवडली असेल टाळ्या झाल्या पाहिजे विनोद साठी अवघ्या 1 धाव्याचं षटक त्यामध्ये 3 गडी बाद केले आणि 1 रन आउट म्हणजे 4 गडी बाद करून 1 बॉल डॉट आणि अवघ्या 1 धाव्याचं ते षटक विनोदने केलेलं कमबॅक आता मॅच मध्ये कमबॅक करून देईल का तन्मय प्रतिष्ठानला कारण की करायचं आहे आता धावा 24 बॉल मध्ये 38 चला अमित देवळे यांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय श्री तुकारामजी उंडरे साहेबांचे ते सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे या स्पर्धेसाठी आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती चला या पुढच्या मॅच मध्ये ओमसाई प्रतिष्ठान या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे आणि यंगस्टार या टीमला फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलेला आहे चला करूया मॅचला सुरुवात आणि करायचं आहे 38 सलामी जोड एका बाजूला टिनू एका बाजूला रोशन बॉलिंग ट्रॅक वर सुयोग 24 बॉल 38 धावा करायचा आहे 38 38 चा पाठलाग 38 ला डिफेंड करायचा आहे श्रेयस 11 3-1-2-1 टीमला
पहिला बॉल सुयोग पंचांचा उजव्या बाजूने समोर फलंदाज टिनू. हो पहिलाच बॉल थर्ड बॉल येतोय. सुरुवात चांगली शांत संयम सुरुवात झाली आहे मैदानावरती. श्रेयांश 11 फलंदाज सुयोग टॅप केलाय. फटका चांगला फिल्डिंग चांगली आहे. सलगचा दुसरा बॉल डॉट. 2 बॉल डॉट. प्रत्येक डॉट बॉल तुमच्यावर दबाव टाकेल. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला मॅच मधनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. रनआउटची संधी धावून आली आहे आणि आता नॉट आउट. फलंदाज बसावलाय. बाट बॉबिंग रेस मध्ये स्किट केली आहे. 1 धाव झाली आहे. बॉल झालाय 3. अकाउंट ओपन केलाय तन्मय प्रतिष्ठान टीम टीनूने. स्वतःच आणि संघाचं अकाउंट एका धाब्याने आता ओपन झालंय. 38 करायचं आहेत. पहिल्या ओव्हरचे 3 बॉल झालेत. धाव झाली फक्त 1. पुढचा बॉल समोर आता फेस करेल बॅट्समन रोशन. हो टॅप केलाय. फिल्डर उभा आहे. पुन्हा रनआउटची संधी. पुन्हा फेकी चांगली. पुन्हा बचावला. पुन्हा 1 धाव. 2 बॉलवर 2 सिंगल. 2 बॉल डॉट. धावा फलकावरती 2 बॉल झाले 4. ओव्हर नंबर 1. सुयोग चांगली गोलंदाजी करतोय. बॅटिंग चांगली करू शकला नाही पण आता गोलंदाजी संघासाठी चांगली करतोय. ओ वेल लेफ्ट सोडून दिलाय. व्हाईट बॉल लेग स्टिकच्या खूप बाहेर. काय स्ट्रेच आहे. तोल स्वतः सावरलं टिनूने आणि बॉलला सरळ सोडून दिलं. वाईड आला. इथे फटका चांगला. फिल्डिंग चांगली. रन आउट आणि बॅट्समन आउट. रोशन चाललाय डगआउटच्या दिशेने. धक्का पहिला तन्मय प्रतिष्ठानला. सूरज मैदानाचा आतमध्ये 9 साकेला असेल पण साकेला टिनू. दावा करावा लागतील. 3 झाल्यात 35 असून गरज. बॉल झालेत 5. शेवटचा टॅप केलाय. फटका चांगला पण आता बॉल चाललाय सी रेषेच्या बाहेर आणि देऊन चाललाय धावा 4. थँक्यू डेजा मास्टर. ऑफिशियल सॉन्ग टुर्नामेंटचं आपण ऐकलं. बेडेकर प्रीमियर लीग 2025 वर्ष 7व. बॉलिंग ट्रॅक वरती आला संदेश मामा आलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. फिल्डिंग लावली जाते. शेजारी वाढवला जातोय. सिली मिड ऑफ असं म्हटलं जातं ना. जेव्हा फलंदाजा अगदी समोर एक फिल्डर सज्ज केलाय. 18 बॉल आणि आता 31 धाब्याची गरज आहे. 10.33च्या सरासरीने आता पाठलाग करायचा आहे. टॅप केलाय. चांगला पटका आहे. जसा बॅट मधून निघाला तसा डगआउट मधून आवाज आला. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. छान धावफलक पुढे जाईल. वेगाने भर घेते धावफलकावरती. 11 धावा. 1 1 1 1 1 असं समीकरण बघतोय. 11 धावा 1 विकेट 1 ओव्हर 1 बॉल. पहिल्या ओव्हर मध्ये 7 आणि आता पहिल्या बॉलवर चौकार. 11 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. सुरुवात चांगली या ओव्हरची. पुन्हा टॅब आणि पुन्हा बॉल सीमा पार. फलंदाज सूरज आग उकळतोय मैदानावरती. दुपारच्या सत्रामध्ये त्याचा बॅट मधनं आलाय. सलगचा दुसरा चौकार.
मामा वरती प्रति हल्ले चढवले जात आहेत. मामा येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. 2 आले, तिसरा येईल का? इथे फटका चांगला आहे आणि तिसराही. अंपायरचा इशारा येतोय नो बॉल, म्हणजे धावा मिळतील 5. सलगचे 3 चौकार. पहिल्या 2 बॉलवर 2, नो बॉलवर चौकार आणि एक्स्ट्रा धाव सुद्धा मिळतीये, म्हणजे मिळतील धावा एकूण 5. पारितोषिक लागली होती, पण ती या अगोदर दुसऱ्या बॅट्समन वर लागली होती. आता 3 बॉल 3 आलेत, पण पारितोषिक नाहीये. चांगला बॉल कमबॅक केलाय. डॉट बॉल. आतापर्यंत बॉल झाली या ओव्हरचे 3. धावा फलकावरती आहेत 20. 20 ऑन स्कोर बोर्ड. 18ची अजून गरज या 3 चौकाराने पूर्णपणे मॅच मध्ये. व्हाईट बॉल. दबाव गोलंदाजावरती आहे. एससी रक्षक हेमंत भोईर नाराज होतोय. नाराजगी त्याच्या चेहऱ्यावरती दिसतीये. कारण की संदेश उर्फ मामा हा थोडा मागडा ठरतोय. चांगला फटका. ड्राईव्ह. वेगाने बॉल. सिंगलच मिळेल. 1 ने धावफलक पुढे जाईल. 4 बॉल 22 धावा. 4-22. अजून 2 बॉल बाकी आहेत. संदेश सोडून दिलाय. 9 सेकंडला टीनू सुद्धा खुश होतोय. वाईट बॉल येतोय. पहिल्या ओव्हर मध्ये धावा फक्त 7 होत्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 16 आल्यात. संदेशच्या महागडी गोलंदाजी होतीये. फुटका चांगला. इथेही फिल्डर आहेत, पण बॉल चाललाय तिथे मात्र एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. टिनू बेडेकर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 चौकारांसाठी राम पवार यांच्याकडून 500 रुपये. डॉट बॉल येतोय. षटक झालंय इथे. संपन्न ओव्हर नंबर 2 चा गेल संपन्न. या ओव्हर मध्ये रन आले एकूण 17. धावा फलकावरती झाले 24. आता गरज आहे. येणारे बॉल शिल्लक असेल 12 आणि 12 बॉल मध्ये 14 धाव्याची गरज आहे. प्रति षटका मागे 7च्या सरासरीने आता पाठलाग करायचा आहे. स्ट्रायकेटला आता फलंदाज असेल टिनू. एका बाजूला सूरजने मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय. पूर्णपणे आपल्या टीमला विजयाचे दरवाजे उघडून दिलेत. विजयाचे स्वप्न दाखवलेत. पण आता विजयाच्या जवळ येण्यासाठी अजून 14 धावा करायच्या आहेत. स्ट्रायकेटला टिनू आहे. संघनायकाच्या विरोधात संघनायक. एका बाजूला टिनू, एका बाजूला हेमंत. 12 मध्ये 14. नो बॉल. फुल टॉस आणि अंपायरचा इशारा नो बॉलचा येतोय. अवांतर धाव फलकावरती ऍड केली जाईल. 25 अधिक धावा कमी आहेत. त्यामध्ये असे खराब बॉल आणि फटका. इथे चांगला बॉल सीमा पार. टिनूच्या बॅटमधनं आलाय चौकार. धन्यवाद इजा मास्टर. 4-29. सामना कुठे होता कुठे आणून ठेपला. पुन्हा टॅप केलाय बॉल. आता चाललाय बाहेर आणि देऊन चाललाय 1 धाव. या सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल 30. अवघ्या 8 धावेची गरज 10 बॉल मध्ये. हो इथे एसट्या वाकवल्यात. फलंदाज झालाय बाद. संघनायकाने उत्तर दिलंय टिनू बेडेकरला. चाललाय आता डगआउटला. धक्का बसलाय पहिला. गडी बाद झालाय 30 या धावसंख्येवरती. टिनू चाललाय डगआउटला. बिग विकेट. आता नवीन फलंदाज आदित्य. आदित्य पहिला बॉल पेस करेल. समोर फलंदाज आपण बघतोय आणि आता गोलंदाज
हेमंतचा टॅप केला बॉल, चांगली फिल्डिंग, रन आउट. आणि आता अंपायरच्या इशाऱ्याची वाट बघतोय. अंपायरचं बोट आकाशाकडे. आदित्य आता सॉफ्ट सिग्नल आउट आहे, पण चेक करूयात. अंपायरचा इशारा आउटचा, सॉफ्ट सिग्नल आउट आहे, पण तरी चेक करूयात बॅट्समन पोहोचलाय की नाही. एक्झॅक्टली त्याने जे बॅट क्रीजच्या आतमध्ये आणली आहे की नाही, आता हे चेक केलं जाईल आणि तुमच्यापर्यंत हा डिसिजन पोहोचवला जाईल. OUT आउट होतोय, रन आउट झालाय. सलगचा दुसरा धक्का. आता कमबॅक मॅच मध्ये पुन्हा एकदा श्रेयांश 3-1-2-1 हेमंत भोईरने गोलंदाजी आता चांगली केली आहे. पहिला बॉल चौकार जरी आला असला, नो बॉल, आणि त्यानंतर चौकार जरी आला असला, त्यानंतरच एक कमबॅक, टिनूची विकेट आणि त्याच्यासोबतच मैदानावरती आदित्य सुद्धा. पण सूरज मैदानावरती अजूनही आहे, जबाबदारी घेतली आहे खांद्यावरती. संघाला विजयाचे दरवाजे ओपन करून द्यायचा प्रयत्न करतोय. स्वप्न दाखवलेत, पण स्वप्न पूर्ण करेल का? समोर गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत. 8 बॉल 8ची गरज. त्याने फक्त बॉलला सन्मान दिलाय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी होतीये. डॉट बॉलने आता 7 बॉल 8चं समीकरण मैदानावरती आपण बघतोय. तिथे पुन्हा एकदा बॅटिंगला बघतोय सूरज, ज्याचा वैयक्तिक विचार केला 8 बॉल 14 वरती खेळतोय. सलग 3 चौकार या अगोदर त्याच्या बॅट मधून आले होते. टॅप केलाय, फटका चांगला, फिल्डर आहेत आणि बॉल चाललाय 2 धावेसाठी. आता गरज आहे 6 बॉल आणि 6 धावेची. बॉलर इक्वेशन्स रन 6 मध्ये 6 आता करायचं आहे, पण आता जबाबदारी घ्यावी लागेल. या अगोदर अशीच काहीतरी मला तर वाटतं दुसरी मॅच बघायला भेटली होती, जिथे 6 बॉल मध्ये 5 धाव्या हव्या होत्या. त्या जवळपास डिपेंड करायलाही आणल्या होत्या, पण शेवटच्या मुमेंटला तो सामना गमवावा लागला होता. आता इथनं गरज आहे 6 बॉल 6ची. मॅच रंगली आहे, रंगतदार स्थितीमध्ये मॅच आहे. पैसा वसूल सामना. मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी. दुपारचं सत्र रखरखत्या उन्हामध्ये जवळपास 3 वाजलेत, तरी सुद्धा प्रेक्षक मात्र या उन्हामध्ये उभे राहून या मॅचचा आनंद घेत आहेत. कारण की संडे, रविवार आहे, सुपर संडे एन्जॉय करतायत, आनंद लुटतायत सामन्याचा, मॅचचा. 6 बॉल 6ची गरज. सॅकेटला विपुल, बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर अंकुश. पहिला बॉल 6 बॉल 6ची गरज. चांगला बॉल, फिल्डिंग करा, बॉल चालेल डिक्लेअर झोन मध्ये. अडवायचं होतं, अशी फिल्डिंग करून जमणार नाही. इथे एक धाव तुम्हाला वाचवायची आहे, एक धाव तुम्हाला डिपेंड करायची आहे. आता 5 मध्ये 5 हव्या. तिथे फटका चांगला आहे. फिल्डर दोन्ही उभे आहेत, दोघं एकमेकांकडे बघत राहिले, नजरेला नजर मिळवली आणि बॉल गेला सीमा पार. आंखों में इशारा, पर गेंद गई सीमा रेखा के बाहर और देखे जा रही है रन पूरे के पूरे 4. आता फक्त 1 धाव आणि इथे कलात्मक स्ट्रोक. 1 धाव आणि सामना जिंकलाय तन्मय प्रतिष्ठानने. 4 बॉल ठेवून 7 गडी, 3 बॉल ठेवून 7 फलंदाज राखून सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. चला यंगस्टर टीम